नमस्कार मित्रो, 2024ची निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे. आरोप प्रत्यारोप चालू आहेत. प्रत्येक पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्यात काँग्रेसचा सगळ्यात महत्त्वाचा आरोप BJP सरकारवर आणि मोदीवर असा आहे की जर हे सरकार पुन्हा आलं आणि मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर घटनेत बदल करण्यात येतील, घटना रद्द करण्यात येईल, घटना संपून टाकण्यात येईल, अशा प्रकारचे हे आरोप मोठ्या जोराने सुरू आहेत. खरं तर घटना जी बनवली त्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा समाज हा देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की त्या समाजाला खुश करण्यासाठी, कारण ज्या आंबेडकरांनी घटना बनवली त्या आंबेडकरांची घटनेच्या विरोधात BJP काम करते, त्या घटनेला BJP बदलण्याचा प्रयत्न करते आहे, असा प्रचार काँग्रेसकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून BJP आणि मोदीवर होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेस हा आरोप सतत करत आहे की जेणेकरून आपला बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी आहे, जो दलित समाज आहे, तो दलित समाज मोदीच्या विरोधात जायला हवं आणि त्याने आपल्याला मतं द्यायला हवी, असा सगळा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. त्यांचे अध्यक्ष खडगे तर रोजच घटना बदल करतील, घटना बंद करतील, घटना नष्ट करतील आणि वेगळीच घटना BJP आणत आहे, जी संघाला अनुकूल आहे, जी हिंदुत्वाची बाजू घेणार आहे, जी हिंदुत्व भारतात थोपवणार आहे आणि हा देश हिंदुमय होणार आहे. हा देश घटनेत हिंदूंचे सगळे अधिकार वाढतील आणि दलित अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिमांना काही अधिकार राहणार नाही, अशा प्रकारे हे सगळं आरोप प्रत्यारोप काँग्रेस करत आहे. पण खरं तर जर नीट विचार केला तर अशा घटना बदल किंवा घटना बंद करणे किंवा घटना नष्ट करणे असं काही प्रकार ह्या देशात होणार नाही. कारण ह्या देशावर फक्त एक सरकार नसून त्यावर विधिमंडळ, कायदेमंडळ, संसद हे सगळ्या अशा काही संघटना आहेत की त्या एका पक्षाचं राज्य आलं तरी एवढं सोपं नाही की घटना बदल होईल किंवा घटना बदलण्यात येईल आणि नवी घटना आणण्यात येईल, असं काही घडणार नाही. पण तरीही काँग्रेस हा सतत आरोप करून दलितांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण नीट विचार केला, इतिहासाकडे मागे जाऊन बघितलं तर मित्रहो, असं लक्षात येतं की काँग्रेसने अनेक वेळा घटनेत बदल केले, अनेक वेळा घटना दुरुस्ती केल्या, वेगवेगळे नवीन कायदे आणले, जुने कायदे नष्ट केली. म्हणजे घटनेमध्ये जे जे अभिप्रेत आहे ते अनुकूलतेनुसार काँग्रेस पक्षाने बदल करण्याचा प्रयत्न केला आणि आज तोच काँग्रेस पक्ष हा घटना बदल करण्यात येईल, घटना नष्ट करण्यात येईल, घटना संपवण्यात येईल आणि नवीन घटना आणण्यात येईल, असा आरोप प्रत्येक सभेत करत आहे. तर बघा, आहे की नाही गंमत? म्हणजे ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या ते लोक आज दुसरे पक्ष असं करतील म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहे, पण स्वतः काय केलं याचं उत्तर मात्र देत नाही. असं हे सगळं राजकारण आहे आणि निवडणुकीमध्ये हे सगळा प्रकार चालू आहे आणि हा असंच चालू राहील जोपर्यंत निवडणूक होत नाही. निवडणूक झाल्यावर सगळे शांत होईल, पुन्हा सगळे व्यवस्थित कामाला लागतील. पण आज लोकांच्या मनात असा मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार करण्यात येत आहे की हे सरकार लवकरच घटना बदल करेल, नवीन घटना आणेल. तेव्हा मित्रहो, असा हा सगळा प्रकार चालू आहे. बघा तर मग पुढे काय काय होतं ते. नमस्कार.